भाजपचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न असा दिसतो की जे सत्ताधारी आहेत जर ते आपले नसतील आणि जर ते दुसऱ्या पक्षाचे असतील तर उरलेली जी सगळी मोठ आहे तर ती मोठ बांधायची, त्यांना आपल्या बाजूने घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये सरशी कशी साधता येईल. तर हा राजकीय डाव असणं स्वाभाविक आहे. चांदवडमध्ये ज्यांचं प्राबल्य आहे ते काँग्रेसचे माजी आमदार गिरीश कोतवाल यांना भाजपने त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तिथलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे जिथं जिथं त्यांना आव्हानं कमी करता येतील तर त्या ठिकाणी आव्हान कमी करण्याचा प्रयत्न आहे. कुंभमेळा मंत्री म्हणूनची जी जबाबदारी आहे तर ती गिरीश महाजनांकडे आहे. आता जर त्यात नव्याने पालकमंत्री दिलेत तर पुन्हा एकदा वेगळा एक घोळ निर्माण होऊ शकतो. म्हणजे आता जर पालकमंत्री जर नाशिकला मिळाले तर ते कदाचित कुंभमेळ्याच्या नंतरच ते मिळतील. त्यांनी तुल्यबळ लोक ही त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पण घेऊन ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांना त्या विद्यमान आमदारांनाही धास्ती आहे की आपला परफॉर्मन्स जर कमी झाला तर आपल्या जागी दुसऱ्याला तिकीट दिलं जाऊ शकतं. केंद्रामध्ये राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे आणि हे विरोधी पक्षातले खासदार आहेत. त्याच्यामुळे यांना रेटा लावून धरावा लागतोय. प्रत्येक गोष्टींसाठी जाऊन भेटणं, मंत्र्यांना जाऊन भेटणं, निवेदनं देणं, संसदेमध्ये आवाज उठवणं, एवढं यांच्या फक्त हातामध्ये आहे. नाशिक हे बहुतांश मुंबईला फॉलो करतो. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे जर मुंबईत एकत्र आहेत असं जे चित्र आहे तर हे चित्र इथेही बघायला मिळू शकतं. निवडून येण्याची क्षमता हीच फक्त निवडणुकीमध्ये लागू पडते असं नाहीये. पाडण्याची पण क्षमतेचा विचार केला जातो. त्याच्यामुळे त्यांनी जर किमान एक स्वतःचे 5-7 निवडून आणले आणि समोरच्यांचे 10-12 पाडलेत तरी पण एक मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रातल्या जेनजीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे की राज्यभरामध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी लागलेली आहे. अर्ज भरण्याचा तारीख निघून गेलेली आहे. 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी झालेली आहे आणि आता 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची देखील तारीख आहे. पण या सगळ्या काळामध्ये निवडणुकीचं वातावरण राज्यभरात चांगलंच तापलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील साधारण 11 नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्याचं पाहायला मिळते. काही आघाडी नव्यानं तयार झालेल्या आहेत, काही जुन्या आघाडी तुटलेल्या आहेत, युती आघाडी दोन्हीकडे देखील फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतंय. या सगळ्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे नाशिक बद्दलच्या या हायपर लोकल मधून. आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत नाशिक पुढारीचे निवासी संपादक डॉक्टर राहुल रणाळकर सर. सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर. पहिला प्रश्न हाच आहे की नगर परिषदांच्या निमित्तानं नाशिकमध्ये सध्या राजकीय वातावरण कशा पद्धतीचं आहे? कुठे नवीन आघाड्या तयार झाल्यात, कुठे जुन्या आघाड्या बिघडल्यात, काय नक्की स्थिती आहे एकंदरीत? नाही म्हणजे बघा, आता आपण जर बघितलं तर जशी राज्यभरातली परिस्थिती आहे तर तशीच आणि काही ठिकाणी थोडीशी त्याहून बिकट परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये नक्कीच बघायला मिळते. कारण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची जरी महायुतीचा विचार असला तरी पण आम्ही स्थानिक पातळीवर सर्वाधिकार दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीची भूमिका ही कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वच पक्षांमध्ये दिसून आली. कारण शेवटी स्थानिक पातळीवरचं जे राजकारण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं तर त्या राजकारण ची तुलना ही राज्याच्या राजकारणाशी फारशी होऊ शकत नाही. म्हणजे विधानसभा लोकसभांच्या निवडणुकीशी याचा संबंध तसा जोडला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे जे अपेक्षित होतं त्याच पद्धतीनं घडलं. कारण गट आणि तट, गटातटाचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला अनेक अंग आहेत. त्याला राजकीय अंग आहे, त्याला जातीय रंग आहे. अशा अनेक पद्धतीनं ते काम करतं. त्याच्यामुळे आणि आता पुन्हा प्रश्नांची जी काय मालिका आहे वेगवेगळ्या प्रश्नांची, मग ग्रामीण भागातली असेल, कारण आता जर आपण बघितलं तर ज्या निवडणुका होत आहेत या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. म्हणजे हा निम शहरी भाग आहे. म्हणजे हे धड मेट्रो नाही, धड मोठी शहरं नाहीत, मात्र तिथं नगरपालिका नगरपंचायती आहेत आणि हा थेट ग्रामीण भाग पण नाहीये. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या भोवती असलेली जी समस्यांची मालिका आहे तर त्याला पण थेट त्याला जबाबदार धरता येत नाही.
त्या उमेदवारांना किंवा त्या मतदारांना सुद्धा त्या अपेक्षा तिथल्या उमेदवारांकडनं नसतात. तर अशा निमशहरी भागातल्या या सगळ्या निवडणुका होत आहेत. त्याच्यामुळे इथं खूप मोठा परिणाम निश्चितपणाने नाशिकमध्ये दिसून येतो. आणि जर आपण काही गोष्टींचा उल्लेख केला तर जसं इगतपुरी आहे. तर इगतपुरी मधले पण ते भाजपमध्ये एक महत्वाचे नेते उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे गेलेत. त्याच्यामुळे तिथली सगळी समीकरणं बदलली. इंदुलकर नावाचे म्हणजे अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत, ते भाजपमध्ये गेले. त्याच्यामुळे ही जवळपास भाजपसाठी आता सुखकर झालेली लढत आहे. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे हे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार आहेत. त्यांचे बंधू त्यांना म्हणजे हेमंत वाजे जे आहेत, तर त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करायचे म्हणून भाजपने त्यांच्याकडे खेचून घेतलं. त्यानंतर तिथं सांगळे म्हणून एक युवा नेतृत्व आहे, ते भाजपमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे तिथली समीकरण आता बऱ्याच ठिकाणचं काय होणार, की याचा नेमका अंदाज लावता येणं कठीण होणार आहे. पण एक मात्र नक्की आहे, की जेव्हा आता माघारीचा दिवस येईल, तर माघारीच्या दिवशी नेमकं चित्र स्पष्ट होईल. पण आता त्याची जी एक झलक आहे, ती निश्चितपणे बघायला मिळते आणि ही लढत तर नक्कीच जोरदार होणार आहे. जसं आपण मालेगावमध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा तो मतदारसंघ आहे मालेगाव बाह्य. तर त्या ठिकाणी त्यांचे जे विरोधक आहेत म्हणजे हिरे कुटुंब, तर त्यातले अपूर्व हिरे माजी आमदार हे आधीच भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांचे दुसरे बंधू अद्वै हिरे, तर ते देखील आता भाजपमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर बंडू काका बच्छाव ज्यांनी दादा भुसेंच्या विरुद्ध लढत दिली, एक जोरदार लढत दिली होती विधानसभेमध्ये, ते भाजपमध्ये आलेले आहेत. म्हणजे एक शेवटी कसं आहे की भाजपचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न असा दिसतो की जे सत्ताधारी आहेत, जर ते आपले नसतील आणि जर ते दुसऱ्या पक्षाचे असतील, तर उरलेली जी सगळी मोट आहे, तर ती मोट बांधायची, त्यांना आपल्या बाजूने घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये सरशी कशी साधता येईल. तर हा राजकीय डाव असणं स्वाभाविक आहे. कारण शेवटी प्रत्येक पक्ष म्हणजे सत्ताधारी असोत, विरोधक असोत किंवा मधले पक्ष असोत, की ज्यांना कुठंतरी त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचंय. तर त्यांना निश्चितपणाने इथे आपली ताकद लावावी लागणार आहे, आपापल्यापर्यंत ताकद लावावी लागणार आहे. सत्ताधारी तेच नेमकं करतायत. आता सुहास कांदेंचं प्राबल्य आहे नांदगाव आणि मनमाडमध्ये. त्या ठिकाणी भुजबळांचा आणि सुहास कांदेंमधून विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. तर त्या ठिकाणी सुहास कांदेंनी मग भुजबळांना जवळ करण्यापेक्षा त्यांनी भाजपला जवळ करणं पसंत केलं. आणि मग भुजबळांनी तीच गोष्ट येवल्यामध्ये केली. त्यांनी पण भाजपशी काही प्रमाणामध्ये एक हातमिळवणी केलेली आहे. आणि राष्ट्रवादीचे काही महत्वाचे नेते हे म्हणजे यांचे ठाकरेंचे काही महत्वाचे नेते हे राष्ट्रवादीमध्ये घेतलेले आहेत. तर असा येवल्यामध्ये देखील ही सगळी गोष्ट दिसून येते. त्याच्यामुळे 3-4 मंत्री असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे मंत्री, सत्ताधारी आमदार त्यांना आपलं सगळं स्थान टिकवायचं आहे आणि त्याच्यासाठीची जी काही एक चढाओढ आहे, तर ही निश्चितपणाने नाशिकमध्ये दिसून येते. सर, तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे राज्य पातळीवर जशी महायुती किंवा महाआघाडी आहे, तशी नाशिकच्या पातळीवर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी युती आघाडी राहिलेली दिसत नाहीये. सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात लढतायत. कुठे विरोधक देखील एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतायत. अशा कोणत्या महानगरपालिका आहेत जिथे सत्ताधारी किंवा विरोधक एकमेकांच्या विरोधात लढतायत किंवा अटीतटीच्या लढती कुठल्या नगर परिषदांमध्ये दिसून येतात? नगरपालिकांमध्ये आपण जर बघितलं ना, तर चांदवडमध्ये जी होती, तर तिथं राहुल आहेर यांचं वर्चस्व आहे, आमदार राहुल आहेर भाजपचे. तर त्यांना एक मोठं आव्हान होतं. परंतु तिथे चांदवडमध्ये ज्यांचं प्राबल्य आहे, ते काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना भाजपने त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तिथलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे जिथं-जिथं त्यांना आव्हानं कमी करता येतील, तर त्या ठिकाणी आव्हान कमी करण्याचा प्रयत्न आहे. तर असाच एक प्रयत्न पिंपळगाव बसवंत जिथं पहिल्यांदा निवडणूक होतीये. तर त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे निफाडचे आमदार आहेत बनकर, तर त्यांचं दिलीप काका बनकरांचं तिथं वर्चस्व आहे. तर त्यांना सुरुंग लावता येतो का? असा कुठेतरी प्रयत्न भाजपकडनं होताना दिसत होता. तर भास्करराव बनकर हे त्यांचे जे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत, तर ते भाजपमध्ये घेण्यासाठी चाललेलं असताना मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने थोडीशी चपळता दाखवली आणि भास्कर बनकरांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं. त्याच्यामुळे तिथं पिंपळगाव बसवून तिथे नेमकं राष्ट्रवादीचं पारडं आता जड झालेलं आहे. ओझरमधली थोडी त्रिशंकू परिस्थिती आहे. म्हणजे तिथं नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. जसं सिन्नरमध्ये नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. तर तशीच प्रकार हा ओझरमध्ये पण आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये निवडणुका होत आहेत. त्र्यंबकेश्वर ही म्हणजे धार्मिक दुबई असं म्हटलं जातं. म्हणजे अतिशय रिच अशी तिथली लिगसी आहे. त्र्यंबकेश्वरमधली देशभरातले, जगभरातले भाविक त्या ठिकाणी येतात. कुंभमेळ्याचा एक मोठा भाग हा म्हणजे नाशिकच्या
कुंभमेळ्याचा जो मोठा भाग असतो तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये विभागलेला आहे. तर तिथं देखील निवडणूक होतेय. त्या ठिकाणी अशी शक्यता आहे की भाजपची सरशी होताना त्या ठिकाणी दिसेल अशी एक शक्यता सध्या वर्तवली जाते. त्याच्यामुळे आता जेव्हा प्रत्यक्ष माघारी होतील आणि अगदी निवडणुका जेव्हा लढती स्पष्ट होतील, तर तेव्हा या बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टता अधिक येऊ शकणार आहे. सर, आपण मगाशी शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा उल्लेख केला. मला त्यासोबतच गिरीश महाजन यांचा देखील उल्लेख करायचा आहे, मंत्री भाजपचे. या दोघांमध्ये सुद्धा नक्की सध्या काय स्थिती आहे? पालकमंत्री पदावरून हा वाद सुरू झाला होता. त्याला स्थगिती देण्यात आली होती. या दोघांमध्ये सध्या कशी स्थिती आहे? दिलजमाई झालेली आहे का? किंवा दोघंही एकमेकांच्या विरोधात शरू ठोकून आहेत? कारण अ, जे गिरीश महाजन आहेत, त्यांनी मला वाटतं दादा भुसेंच्या विरोधातले जे सर्व विरोधक आहेत त्यांना सातत्याने भाजपमध्ये घेत आहेत. त्यांच्या विरोधात एक मोठी आघाडी त्यांनी उघडलेली आहे. या दोघांमधली स्थिती कशी आहे? नाही आता कसं आहे माहितीये का, की याच्यामध्ये खरं म्हणजे उघडपणाने तशा पद्धतीची वक्तव्य एकमेकांविरोधातली ही खूप कमी येतात. त्याचं कारण ते महायुतीतले घटक पक्ष आहेत. त्याच्यामुळे तसं जरी असलं तरी पण जी पालकमंत्री पदाची जी मागणी होती भाजपकडे, तर ती मागणी काही पूर्ण झालेली नाही. म्हणजे रायगड आणि मालेगाव तर हे दोन्ही ठिकाणी पालकमंत्री अजूनही देता आलेले नाहीयेत. बरं कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे. एक कुंभमेळा प्राधिकरण स्वतंत्रपणे कायद्यान्वये स्थापित करण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कुंभमेळा मंत्री म्हणूनची जी जबाबदारी आहे, तर ती गिरीश महाजनांकडे आहे. आता जर त्यात नव्याने पालकमंत्री दिलेत, तर पुन्हा एकदा वेगळा एक घोळ निर्माण होऊ शकतो. कारण पालकमंत्री म्हटल्यानंतर त्यांना अधिकार असतात बैठका बोलवण्याचे म्हणजे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील. तर या ज्या काही प्रशासकीय बैठका आहेत, तर या बैठका बोलवण्याचा त्यांना अधिकार असतो. आता एकीकडे कुंभमेळ्याच्या निमित्ताने सातत्याने उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत, या सर्वांच्या बैठका आता होतायत. कुंभमेळ्याचे स्वतंत्र आयुक्त नाशिकमध्ये आलेले आहेत. त्यानंतर एनएमआरडीए आहे, त्याचे स्वतंत्र आयुक्त आहेत. महापालिकेच्या स्वतंत्र आयुक्त आहेत, कलेक्टर आहेत, विभागीय आयुक्त आहेत. तर या सर्वांच्या बैठका सगळ्या होत असताना आणि कुंभमेळ्याची कामांची गती आता कुठेतरी मिळू पाहते. तर अशा याच्यामध्ये कुंभमेळा मंत्री म्हणून ते बैठका बोलवतात. त्यात जर पालकमंत्री दिले, तर पालकमंत्री पुन्हा नव्याने वेगळ्या बैठका बोलवतील. ते पुन्हा काहीतरी वेगळी विचारणा अधिकाऱ्यांना करतील. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला पालकमंत्रीपद किंवा ही जबाबदारी कोणाकडे तरी दिली जाऊ शकते, अशी शक्यता खूपच कमी आहे. म्हणजे आता जर पालकमंत्री जर नाशिकला मिळाले, तर ते कदाचित कुंभमेळ्याच्या नंतरच ते मिळतील, अशी एक शक्यता आहे. कारण आता 2 पालकमंत्री आधीचे आहेत. म्हणजे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते. त्याच्यानंतर भुजबळ नाशिकचे पालकमंत्री होते. माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दावा सांगत होते, की ते नाशिकचे असल्यामुळे त्यांना पालकमंत्रीपद एक दिलं जाऊ शकतं का? अशा संदर्भातली चर्चा होती. आणि पुन्हा गिरीश महाजनांचा त्याच्यावर दावा आहेच. बरं सर्वाधिक जे आमदार आहेत नाशिकमधले, तर ते 7 आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे ही त्यांची एक मागणी होती, की हे आमच्याकडे असलं पाहिजे. पण ती ह्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने म्हणा किंवा अजून कुठल्या वेगळ्या निमित्ताने जे काही पालकमंत्री काही नाशिकला मिळाले नाहीत, त्याच्यामुळे विकास राहिला का? किंवा काही अडचणी आल्या का? असं म्हणण्यापेक्षा कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारा जो विकास आहे, म्हणजे एक ऑर्गॅनिक जो विकास जो असतो, जो नेहमी चालतो, त्याच्यापेक्षा दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये ही विकासाची गंगा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येत असते. एक मोठं बजेट असतं कुंभमेळ्याचं. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी होतील, तर त्या गोष्टी आता घडतील. परंतु पालकमंत्री पदाचं जे भिजत घोंगडं आहे, त्याच्यामध्ये लवकर निर्णय लागेल अशी काही शक्यता दिसत नाही. तर आपल्या बोलण्यामध्ये आपण कुंभमेळ्याचा वारंवार उल्लेख करतायत. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नक्की नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणती तयारी सुरू आहे? त्यानिमित्तानं नाशिकच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेला सुद्धा कशी बळकटी मिळू शकते? तुम्ही जसा उल्लेख केला, की दर 12 वर्षांनी हा कुंभमेळा भरवला जातो. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक अशी 2 महत्त्वाची ठिकाणं आहेत त्यासाठीची. त्यानिमित्तानं काय तयारी सुरू आहे? आणि या कुंभमेळ्याच्या एकंदरीत तयारीच्या आडून सुद्धा कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे? त्याचा सुद्धा काही परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर दिसू शकतो का? आणि विशेषतः इथे नाशिकच्या महापालिकेचा उल्लेख केला पाहिजे. त्यामध्ये नक्की कसा परिणाम याचा दिसून येऊ शकतो? नाही बघा, एक तर गोष्ट नक्की आहे, की नाशिकमध्ये विकासासाठीचं प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला आठवत असेल किंवा आपल्या जर रेफरन्समध्ये काही गोष्टी आल्या असतील, तर जेव्हा नाशिक, पुणे आणि मुंबई हा जो एक्सप्रेसवे झाला, तर तशाच पद्धतीचा एक्सप्रेसवे हा नाशिक आणि मुंबईमध्ये होणं अपेक्षित होतं. पण तो एक्सप्रेसवे काही झाला नाही. त्यामुळे तो जो काही सुवर्ण त्रिकोण जो काय म्हटला जातो, नाशिक, पुणे, मुंबई
हा जो सुवर्ण त्रिकोण आहे तर त्याच्यामध्ये तुलनेने म्हणजे मुंबईच्या पाठोपाठ पुणे आणि पुण्याच्या पाठोपाठ नाशिक असं जी एक विकासाची गती मिळायला पाहिजे होती तर ती गेल्या अनेक वर्षात मिळू शकलेली नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. परंतु भौगोलिक स्थिती असेल त्याचा फायदा नेहमी नाशिकला होत आलाय. मुंबईच्या अधिक जवळ असलेलं ठिकाण आणि आता जे काय नवीन डेव्हलपमेंट कारण जागा मुंबईत उरलेली नाही. पुण्यातली परिस्थिती तशाच पद्धतीची आहे. त्याच्यामुळे एक आय-टी हब असेल, फार्मा हब असेल किंवा स्पोर्ट्स हब असेल, मेडिसिनल हब आहेत, आयुर्वेदा हब आहे, योगा हब आहे. अशा अनेक प्रकारच्या संधी या नाशिकमध्ये शक्य आहेत. नाशिकचं हवामान चांगलं आहे आणि त्या जोडीला येणारा कुंभमेळा. तर कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये नेहमी दर 12 वर्षांनी बऱ्याच गोष्टी घडत असतात. परंतु जर आपण गर्दीचा विचार केला, तर त्याचं नियोजन कसं असणार आहे? त्यासाठीच्या काही गोष्टी प्रस्तावित आहेत. रस्ते मोठे केले जात आहेत. जी साधूग्राम जे आहे, तर त्या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढलेली आहे. मोठ्या जागेचं भूसंपादन होत आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे. तर अशा सर्व गोष्टींमधनं जेव्हा तो विकासाचा जो काही फायदा होणार तो अल्टिमेटली शेवटी नाशिककरांनाच होणार आहे. त्याच्यामुळे हा एक मोठा बदल या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे बघायला मिळू शकतो आणि नाशिकमध्ये आमूलाग्र बदल या निमित्ताने निश्चितपणे होतील. मग रस्ते असतील, पायाभूत सुविधा असतील, वाहतुकीच्या सुविधा असतील, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात बदललेल्या. आणि या वाढलेल्या सुविधांचा नक्कीच नाशिककरांनाही तसाच फायदा होऊ शकेल. मला थोडंसं अजून राजकारणाकडे येऊन पुन्हा एकदा तिथल्या स्थानिक पक्षांची आणि सगळ्या नेत्यांची काय स्थिती याबद्दल बोलायचं होतं. मागच्या गेल्या काळापासून आपण बघतोय विधानसभा निवडणूक झाल्यापासून वर्षभरापूर्वीपासून, की जिथे-जिथे भाजपकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट नव्हते विधानसभेला, तिथे-तिथे त्यांनी जे दुसऱ्या क्रमांकाचे, तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत ते घ्यायला सुरुवात केली होती. नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारे त्यांनी अनेक ठिकाणचे जे दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणलेला आहे. त्यामुळं नाशिकमध्ये एकतर भाजपला तर बळ मिळालेलंच आहे. पण याचा परिणाम तिथल्या स्थानिक राजकारणावर कशा पद्धतीने पडतोय, त्यांच्या मित्रपक्षांवर कशा पद्धतीने पडतोय आणि 2029च्या दृष्टीने आपण याला भाजपच्या 100% भाजप जे म्हणतं, त्या तयारीचा भाग म्हणून या पक्षप्रवेशांकडे बघायचं का? आणि या सगळ्या पक्षप्रवेशांचा आत्ता भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कसा फायदा होतोय? नाही निश्चितपणाने होईल बघा. कारण जरी ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे नेते असले, आपण मालेगाव मधला विचार केला तर तिथे दादा भुसेंना अजिबातच स्पर्धा नव्हती. आणि आता 100% भाजप जो तुम्ही उल्लेख केला, तर बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचारादरम्यान अमित शहांनी स्पष्ट सांगितलं, की आम्हाला आता हे फोडाफोडीचं राजकारण किंवा आघाड्यांचं सरकार, तर याच्या पलीकडे जाऊन आम्हाला काम करायचं आहे. म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रपतीपर्यंत आम्हाला आमचीच सर्वत्र लोकं हवी आहेत. आपण जर आपल्या राज्याचा जर विचार केला तर तिथे 135 आज आमदार भाजपकडे आहेतच. 145 आमदार आहेत. म्हणजे एक 9-10 लोकं त्यांना फक्त हवेत आमदार. त्यांना खरं म्हणजे या 2 पक्षांची तशी गरज नव्हती. त्यांनी कदाचित एक शिट्टी मारली असती तरी 10-15 लोकं उभी राहिली असती. अशी परिस्थिती आहे. मग तसं असताना मग त्यांना कदाचित तो एक वेगळं संतुलन साधायचं असेल, राजकीय संतुलन साधायचं असेल म्हणून त्यांनी काय त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने तो सगळा विचार केला. पण भाजपने जी त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हा सतत बदलत राहणारा आणि सतत पुढच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून असलेला आणि प्रत्येक वेळी निवडणुकीसाठी तयार असलेला पक्ष आहे. जर तुम्ही त्यांना सांगितलं, की बाबा उद्या महापालिकेच्या निवडणूक घ्यायच्या आहेत, आपण नगर परिषदांच्या रद्द झाल्या आहेत, महापालिकांच्या घ्यायच्या आहेत, तरी देखील ते त्या निवडणुका लगेच घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे. कारण त्यांच्या सर्व टीम्स ह्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि तिथं विरोधक कुठेतरी कमी पडतात. आणि हे जे तुम्ही ज्या राजकारणाचा उल्लेख केला, की त्यांनी अधिकाधिक लोक आपल्या पक्षामध्ये घ्यायचे. त्यांना आपल्या छत्रछायेखाली घ्यायचं आणि मग त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुन्हा काम करायला यायचं. ते त्याचं अॅनालिसिस करत असतात. या व्यक्तीला ज्याला घेतलेलं आहे, तर त्याचा आपल्याला कुठं कसा उपयोग होणार आहे? किंवा त्याचा नाही त्याला कुठं उपयोग झाला, तर किमान त्याचा उपद्रवीपणा कमी होणार आहे का? अशा पद्धतीनं ते काम करून त्याच्यामध्ये त्या लोकांची निवड करून त्यांना घेत असतात आणि हे त्यांनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना सहकारी पक्षावर पण जसा दबाव ठेवायचाच आहे. सहकारी जे सरकारमधले जे सहकारी पक्ष आहेत, त्यांच्यावर दबाव हा ठेवायचाच आहे. म्हणजे आपण शिंदे शिवसेनेवर असेल किंवा अजित पवारांवर असेल, तर तो त्यांना दबाव हा सतत ठेवायचा आहे आणि त्यासोबतच जे त्यांचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्यावर देखील त्यांना दबाव बनवून ठेवायचा आहे. आता हा दबाव कशासाठी? तर बाबा तुम्ही काम करत राहा.
तुम्ही जर काम केलं नाही, तुम्ही जर रिझल्ट दिला नाही, तुम्ही जर आतापर्यंत जर बघितलं म्हणजे अगदी उत्तर प्रदेशातल्या निवडणुका असतील, बिहारमधल्या आता लेटेस्ट झालेल्या निवडणुका असतील किंवा अन्य राज्यांमधल्या, त्यांनी मध्य प्रदेशातल्या, राजस्थानमधल्या त्यांनी उमेदवारी रद्द करण्याचं प्रमाण म्हणजे विद्यमान आमदारांची उमेदवारी रद्द करण्याचं सर्वाधिक प्रमाण भाजपमध्ये आहे. त्यांना ते सतत कॉम्पिटिटिव्ह मोडमध्ये ठेवू इच्छितात. आणि इकडं तिकडं कुठं न बघता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कामावर फोकस ठेवा. नाहीतर तुमची उमेदवारी बदलली जाऊ शकते आणि त्याच्यासाठी त्यांनी तुल्यबळ लोक ही त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पण घेऊन ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांना त्या विद्यमान आमदारांनाही धास्ती आहे की आपला परफॉर्मन्स जर कमी झाला तर आपल्या जागी दुसऱ्याला तिकीट दिलं जाऊ शकतं. पुढच्या निवडणुकीमध्ये आपण विद्यमान असलो तरी पण. म्हणजे बिनधास्त राहायचं नाहीये. हा त्याच्यातला मेसेज कदाचित असू शकतो असं दिसतंय. परंतु ते चेक, काउंटर चेक ही जी परिस्थिती आहे, ही स्वतःच्या पक्षामध्ये देखील भाजप लागू करतोय. हे नाशिक शहरातलं देखील चित्र आहे. सर, यानंतरचा माझा महत्वाचा प्रश्न महाविकास आघाडीच्या खासदारांच्या संदर्भातला होता. नाशिक जिल्ह्यामध्ये जे 3 मतदारसंघ येतात लोकसभेचे, त्याच्यामध्ये तिन्ही खासदार मला वाटतं महाविकास आघाडीचे आहेत. एक काँग्रेस, एक शिवसेना, उद्धव ठाकरे आणि एक शरद पवार पक्षाचा खासदार येतो. पण जर आता राज्यातली स्थिती बघितली तर तिथे पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीला यश आल्याचं दिसतं. पण या खासदारांचा तसा काही वचक किंवा प्रभाव या स्थानिक नेत्यांवर दिसत नाही का? कारण अ, विविध पक्षातून काँग्रेसमधून, शिवसेना उभाटामधून किंवा शरद पवारांच्या पक्षामधून गळती सुरू आहे. ते भाजप किंवा इतर सत्तेतल्या पक्षांकडे जाताना दिसतायत. तर या सगळ्यांकडे कसं बघायचं? या खासदारांचं काही वर्चस्व तिथे दिसत नाही का? प्रभाव दिसत नाही का? नाही, आपण जर लोकसभेला बघितलं तर त्याच वेळी लाट ही म्हणजे मोदी विरोधी लाट दिसून आलेली होती प्रकर्षाने. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न खूप अग्रभागी होते आणि त्यातून जो निर्माण झालेली जी अस्वस्थता होती, तर त्यातून काय झालं की ही जे खासदार निवडून आलेले आहेत, म्हणजे मग इथे यांचा शिवसेनेचे खासदार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार नाशिकमध्ये आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार हे दिंडोरीमध्ये आहेत. लगत असलेला जो धुळे मतदारसंघ आहे, तर तिथं काँग्रेसच्या खासदार आहेत, ज्याच्यामध्ये मालेगाव आणि काही भाग नाशिकचा येतो. तर त्या काँग्रेसच्या खासदार आहेत. ते शिवाय नंदुरबार मधले जे त्याच्या पुढचे लगतचे जे आहेत, तर तिथे काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजे विद्यमान खासदारांना धूळ चारली होती लोकसभेमध्ये. ती लाट त्या पद्धतीची होती. मात्र तुम्ही जे आता म्हणतायत, की खरोखर त्याचा प्रभाव दिसतोय का? तर तो प्रभाव दिसत नाही, ही परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे, की प्रभाव दिसत नाही आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे. कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे आणि हे विरोधी पक्षातले खासदार आहेत. त्याच्यामुळे यांना रेटा लावून धरावा लागतोय प्रत्येक गोष्टींसाठी जाऊन भेटणं, मंत्र्यांना जाऊन भेटणं, निवेदनं देणं, संसदेमध्ये आवाज उठवणं, एवढं यांच्या फक्त हातामध्ये आहे. यांना काही वेळेस तर काही स्थानिक कार्यक्रमांमध्ये पण डावललं जातं. असं देखील दिसून येतं. कुंभमेळ्याच्या काही भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल कुठं, तर त्यांना काही वेळेस बोलवलं जात नाही. अशी नाराजी खासदारांनी बोलून दाखवली. तर ते कुठेतरी दुर्लक्ष होतं. हे स्वाभाविक एक प्रोटोकॉल म्हणून जिथं-जिथं शक्य आहे तिथं-तिथं ते येतात. त्यांना बोलावलं जातं. बऱ्याच ठिकाणी टाळलं पण जातं. परंतु लोकांमधला जो प्रभाव आहे, तर तो पण प्रभाव कुठेतरी कमी होताना दिसतो. कारण शेवटी त्यांना लोकांना उत्तर द्यायची आहेत. कामं होत नाहीयेत किंवा लोक प्रश्न विचारतात किंवा ही कामं का होत नाहीत. मग अगदी नाशिकच्या विमानतळाचा प्रश्न असेल, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. प्रश्न अनेक आहेत. अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. पण मग ते जे प्रकल्प आहेत, तर ते भाजपच्या आमदारांनी, भाजपच्या मागच्या खासदारांनी ते निर्माण केलेले किंवा प्रस्तावित केलेले जे प्रकल्प आहेत, जे प्रकल्प आज अडलेले आहेत कुठेतरी, हे प्रकल्प त्याच्यामुळे पूर्ण होताना दिसत नाही. निओ मेट्रो सारखा प्रकल्प असेल, तर तो कदाचित तो रद्दच झाला की काय अशी परिस्थिती आहे. पहिली निओ मेट्रो ही नाशिकमध्ये होणार होती देशातली. तर ते सगळं अपूर्ण आहे. अशा बऱ्याच गोष्टी अपूर्ण आहेत. त्याच्यामुळे खासदारांवर जनतेचा पण दबाव आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचा परफॉर्मन्स पाहिजे तसा होत नाहीये, ही वस्तुस्थिती या ठिकाणी निश्चितपणाने दिसून येते. सर, मला मुलाखतीच्या शेवटाकडे येताना नाशिक संदर्भात बोलतोय म्हणून नाशिकच्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भाने सुद्धा थोडीशी चर्चा करायची आहे. तिथे सध्या काय स्थिती आहे? भाजपनं तिथे 100 पारचा नारा दिलेला आहे. पण मला वाटतं इतर पक्ष जसं शिवसेना सुद्धा नाशिक महापालिकेमध्ये मजबूत स्थितीत आहे. 2012 साली मनसेची देखील तिथे सत्ता आली होती. त्यामुळे त्या पक्षाची देखील ताकद आहे. या सगळ्या स्थितीमध्ये नाशिकची सध्या महापालिकेची स्थिती काय आहे? तिथे नक्की कोणते प्रमुख प्रश्न जनतेपुढे आहेत? आणि एकंदरीत निवडणूक सुरू झाली किंवा निवडणूक लागलीच तर ती कुठल्या प्रश्नांकडे वळू शकते, काय वाटतं? नाही, नक्कीच. कारण आपण जर बघितलं तर महापालिकेची निवडणूक
ही अत्यंत चुरशीची होईल. याच्यामध्ये कुठलंच म्हणजे गेल्या 4-4.5 वर्षांपासून प्रशासकाची या ठिकाणी सत्ता आहे. लोक प्रतिनिधी या ठिकाणी नाहीयेत. त्याच्यामुळे त्याचा परिणाम असेल, मोठी चुरस असेल आणि भाजपचा जो नारा आहे 100+चा, तर आता ते हळू-हळू त्यांनी जे काही प्रवेश आतापर्यंत केलेले आहेत, तर ते प्रवेशाच्या माध्यमातून ते साधारण 72-75 नगरसेवक त्यांच्याकडे आता जे विद्यमान आहेत त्याच्यापैकी बरेचसे आहेत. आता 100+ करायचं असेल, तर त्यांना अजून काही प्रवेश करायला लागतील. आणि थोडक्यात एकला चलो रेची भूमिका भाजपची असेल, अशा पद्धतीचं वातावरण सध्या तरी दिसतंय. आणि जे वाद काही ठिकाणी दिसतायत शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये, तर तशाच पद्धतीचं वातावरण जर राहिलं, तर शिंदेची शिवसेना आणि भाजप हे सोबत जातील असं वाटत नाही. राष्ट्रवादीचं बळ इथं कमी आहे, तुलनेने कमी आहे. त्यांचे 5 नगरसेवक या ठिकाणी होते. त्याच्यामुळे त्यांची मागणी किती असेल, ते महायुतीमध्ये राहतील का? किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे सोबत जाऊ शकतात का? असं कॉम्बिनेशन देखील गरज पडली किंवा जर तशी शक्यता निर्माण झाली, तर तसं होऊ शकतं. आणि जे विरोधक आहेत, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा पक्ष असेल, मनसे असेल, हे सोबत शक्यतो या ठिकाणी जातील अशी परिस्थिती. कारण नाशिक हे बहुतांश मुंबईला फॉलो करतं. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे जर मुंबईत एकत्र आहेत, असं जे चित्र आहे, तर हेच चित्र इथेही बघायला मिळू शकतं. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, कारण काँग्रेसला मनसे आणि काँग्रेसच्या संदर्भातले जे वाद आहेत, तर ते सुरुवातीला त्यांनी म्हटलं, एकत्र पत्रकार परिषद घेतली, आम्ही सगळे एकत्र राहू. आणि त्यानंतर पुन्हा प्रदेश प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या असं सांगितलं, की आम्ही एकत्र राहणार नाही. पण जर निवडून येण्याची क्षमता हीच फक्त निवडणुकीमध्ये लागू पडते असं नाहीये. पाडण्याची पण क्षमतेचा विचार केला जातो. त्याच्यामुळे त्यांनी जर किमान एक स्वतःचे 5-7 निवडून आणले आणि समोरच्यांचे 10-12 पाडलेत, तरी पण एक मोठा फटका बसू शकतो. मग त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, तर हे एकत्र येऊ शकतात का? ते एकत्र येण्याची एक शक्यता आहे. त्याच्यामुळे एक थोडंसं संमिश्र चित्र असेल. परंतु भाजप एकला चलो रेच्या भूमिकेत सध्या तरी दिसतोय. 100+चा नारा कितपत शक्य होईल, याची एक शाश्वती अद्याप तरी नाहीये. जर त्यांनी जर शिवसेना जी आहे शिंदेची, त्याच्यासोबत जर त्यांची युती नाही जमली, तर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात काय समझोता होऊ शकतो का? त्यांना जर त्यांच्या अपेक्षेनुसार जर जागा मिळाल्या, तर तिच्यात एक त्यांची युती होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ते कसं आता, आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा, की आता 50% आरक्षण ओलांडल्याच्या मुद्द्यावरून जे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या याचिका झालेल्या आहेत, तर त्याचा देखील परिणाम काही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. म्हणजे आत्ताचं जे चित्र होतं, तर निवडणूक आयोगाचं जे शेड्यूल आहे, त्याच्यानुसार पहिल्यांदा नगरपंचायती, नगर परिषदा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आणि मग महापालिका. जर आता आपल्या ज्या काही 39 जिल्हा परिषद आहेत, त्याच्यापैकी जवळपास 17 ठिकाणी हे आरक्षण ऑलरेडी ओलांडलेलं आहे 50%चं. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वाधिक बाधित होऊ शकतात. आणि ज्या 29 महापालिका आहेत राज्यभरातल्या, तर ते 29 महापालिकांपैकी फक्त 2 महापालिका अशा आहेत, की ज्यांनी मर्यादा ओलांडलेली आहे, ती नागपूर आणि अमरावती आहे. त्याच्यामुळे जर या 2 महापालिका बाजूला ठेवून, म्हणजे अशी भूमिका निवडणूक आयोग मांडू शकतं सुप्रीम कोर्टामध्ये, की जर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची जर अडचण असेल, तर मग आम्हाला महापालिका निवडणुका घेण्याची परवानगी द्या. म्हणजे मग महापालिकेच्या निवडणुका कदाचित या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या आधी होऊ शकतात. आणि फक्त ज्या 2 महापालिकांनी मर्यादा ओलांडलेली आहे आरक्षणाची, तर त्या बाजूला ठेवून किमान 27 महापालिकांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जर शेड्यूल बदललं, तर खूप मोठी धावपळ ही सगळ्या राजकीय पक्षांची होईल. आपली माध्यमांची पण त्या ठिकाणी धावपळ होताना दिसेल असं मला वाटतं. सर, आपले खूप खूप आभार. आपण नगरपालिका, नगरपंचायतीच्या यापासून आपली चर्चा सुरू केली, ती महानगरपालिकांच्या निवडणुकांपर्यंत आणि त्यामध्ये असलेल्या आरक्षणाच्या पेचापर्यंत येऊन पोहोचलो. अशाच प्रकारच्या चर्चा पुन्हा इतर विषयांवर देखील करता येतील. पण आज आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक